शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। 6 मे ते 9 मे दरम्यान राज्यात पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मोठ्या अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे। राज्यातील 30 जिल्ह्यांना भयंकर अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा इशारा 6 मे ते 9 मे दरम्यान देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊ यामध्ये नेमक्या राज्यातील कोणत्या भागांचा समावेश होतो याविषयी। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, 6 आणि 7 तारखेला संपूर्ण विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस आणि काही भागांमध्ये गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने दिलाय। मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसराला देखील वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा 6 मे नंतर देण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, राज्यातील इतर ठिकाणी पाहिले असता महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण पट्टा आणि मध्य महाराष्ट्रात देखील मोठ्या पावसाला सुरुवात पुन्हा एकदा 6 मे नंतर झालेली पाहायला मिळेल। यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर त्यासोबतच पुण्याच्या भागात आणि नाशिक, इगतपुरी, वलसाड, नंदुरबार, धुळेच्या परिसरात देखील मोठा जोरदार पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यासोबतच सोलापूर, पंढरपूरच्या भागाला देखील पावसाचा येलो अलर्ट 6 मे नंतर देण्यात आलेला आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी, व्हिडिओला लाईक करावे। धन्यवाद।